मित्रांनो, राज्यात 11वी ऍडमिशनसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। याच्यामधील पहिला टप्पा, पहिला भाग म्हणजे विद्यार्थ्याची नोंदणी। याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकरता पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। आज 10 एप्रिल 2026 सकाळी 10 वाजल्यापासून 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना या पोर्टलवरती नोंदणी करता येणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा भाग 1, ज्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपली ऍडमिशनसाठीची नोंदणी करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला या मेन पोर्टलवरती स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचे ऑप्शन दिलेली आहे। या ऑप्शनवरती क्लिक करून ही नोंदणी करावी लागणार आहे। याच्या अंतर्गत आल्यानंतर आपण पाहू शकता विथ इन महाराष्ट्र स्टेट आणि आउट ऑफ साइड महाराष्ट्र स्टेट। जर इतर बोर्डाचे विद्यार्थी असतील, इतर राज्यामध्ये शिक्षण घेतलं असेल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचे। विथ इन महाराष्ट्र जर बोर्डाचा असेल तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचे। याच्या अंतर्गत फ्रेशर आहे, यावर्षी परीक्षा दिलेली आहे। रिपीटर होता, रिपीटरची परीक्षा दिलेली आहे की गेल्या वर्षी किंवा त्याच्या पूर्वीच्या एखाद्या वर्षी पास झालेले, ते आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत। त्याच्यापैकी एक ऑप्शन निवडायचे। जर या वर्षीचं ऍडमिशन असेल, यावर्षी परीक्षा दिलेली असेल तर फ्रेशर निवडायचे। गेल्या वर्षी जर परीक्षा दिलेली असेल तर आपण या ठिकाणी पाहू शकता एक्झामिनेशन इयर मध्ये आपल्याला 2023, 24, 25, 20, 21 असे वर्ष दाखवणार आहेत आणि फ्रेशर असेल तर 2026 या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक दाखवणार आहे। याच्यानंतर खाली आपण पाहू शकता कुठल्या बोर्डामधून, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, सीबीएसई आहे किंवा CISE किंवा IB किंवा जे वेगवेगळे बोर्ड आहेत याच्यात कुठल्या बोर्डामधून शिक्षण घेतलेलं आहे। जर आपलं महाराष्ट्र शिक्षण बोर्डाचं असेल तर SSC आपल्याला निवडायचे। इतर जर बोर्ड असतील ते निवडायचे। आउटसाइड स्टेट असेल तरी, इतर बोर्ड असतील तरी आपण निवडू शकता। याच्यानंतर सीट नंबर द्यायचा। 10वीची परीक्षा देत असताना जो सीट नंबर दिलेला आहे तो सीट नंबर या ठिकाणी द्यायचा आहे। आईचं नाव द्यायचंय। हे दोन्ही केल्यानंतर आपल्याला हा नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर महिना, वर्ष आणि जे विद्यार्थ्याचं नाव आहे हे ऑटोमॅटिक या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी ईमेल ID द्यायचा आहे, ज्या ईमेल ID वरती आपल्याला पुढील कम्युनिकेशन केलं जाईल। याच्यामध्ये विद्यार्थ्याचा एक मोबाईल नंबर चालू स्थितीमधील द्यायचा आहे। परत एक सिक्युरिटी क्वेश्चन द्यायचा आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये आपण एक कुठलंही नाव ठेवू शकतो। आपलं फेवरेट टीचर असेल किंवा आपल्या ग्रँड फादरचं नाव वगैरे जे काही आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन ठेवायचं असेल ठेवायचं आहे, त्याचं इथे आन्सर द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जो लक्षात राहील असा पासवर्ड ठेवायचा आहे। पासवर्ड ठेवत असताना हाच सेम पासवर्ड इकडे कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे। हे दोन्ही ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली दिलेला हा जो कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड पाहून या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे। तर अगदी सोप्या अशा पद्धतीने अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये आपण आपली ही भाग 1 ची नोंदणी प्रक्रिया पार पाडू शकता। विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर क्रिएट झालेल्या युजर ID पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून पुढे विद्यार्थ्यांना आपल्या ऍडमिशनसाठीचे अर्ज भरता येणार आहेत। याच्या संदर्भातील आता पुढील जी काही दुसरा टप्पा असेल तो लवकरच घोषित केला जाईल आणि विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर हा टप्पा घोषित केल्यानंतर पुढील भाग भरता येणार आहे। धन्यवाद।